हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मला शेंगदाणा गुळ पोळी बनवायची होती, तर त्यासाठी मी शेंगदाणे ते छानपैकी अशी करपूस भाजून घेतलेत आणि त्याच्यामध्येच गुळ घातलेले आहे, तीळ घातलेले आणि थोडीशी साखर घातली आहे. कारण गुळ थोडासा कमी पडेल असं वाटलं, त्यामुळं मी अगदी अर्धी वाटी साखर त्याच्यामध्ये घातली आहे. सर्व एकत्र करून मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेतलं आहे. आणि जे काही शेंगदाण्याची पोळी बनवतो ना, तर त्याच्यासाठी पीठ कसं घ्यायचं आहे, तर मी तर 1 वाटी मैदा घेतला आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि 2 चमचे तेल घालते. चांगलं मिक्स करून हे आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं फक्त गव्हाचं पीठ पण वापरू शकता किंवा मैदाही वापरू शकता. तर मी तर दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीशी वेलची पूड घालायची विसरलेली, तर शेंगदाण्याच्या कुटामध्ये वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि ते छानपैकी छोटे छोटे 2 असे गोळे तयार करून घेतलेत. कारण असं केल्यानंतर जे काही आपण सारण भरलेलं असतं ना म्हणजे पोळीमध्ये, तर ते अजिबात आपलं असं बाहेर येत नाही. तर त्यासाठी मी ते छोटे छोटे 2 असे गोळे करून घेतलेत आणि भरपूर असं सारण त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. जे काही आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे बनवून घेतलं आहे ना, तर त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण गोल असं सगळीकडून आपल्याला पूर्ण कढाईच्या पूर्ण बंद करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं प्रेस करून अगदी व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा. एकदम छान पोळी होती. शेंगदाण्याच्या पोळ्या बनवतो ना आपण, तेव्हा तर अशा प्रकारे उंडा केल्यानंतर त्याच्यातलं सारण अजिबात बाहेर येत नाही आणि चारी साईडनी आपलं हे पूर्ण व्यवस्थित असं सारण पसरलं जातं. तर मी छानपैकी असं पीठ लावून जे काही पोळी करायची आहे ना, तर ती बनवून घेते. बघू शकता तुम्ही, तर अजिबात त्याच्यातून सारण बाहेर आलं नाही की पोळी फुटलेली नाही आहे. अगदी व्यवस्थित सगळीकडून पुरण आपलं हे सारण पसरलेलं आहे. नेहमी पुरणपोळी करायची सवय आहे, त्यामुळे तोंडात सारखं पुरण असं येते. तर इथं सारण सगळीकडे आपलं पसरलेलं आहे पोळीमध्ये आणि छान असं तूप टाकून आपल्याला खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे. एकदम कुरुम एकदम छान आणि टेस्ट लागते. तर छानपैकी इथं माझी पोळी फुगली आहे सुद्धा. तर अशा प्रकारे मी शेंगदाण्याची जी काही पोळी करायची असते ना, शेंगदाणा गुळ पोळी, तर अशा प्रकारे उंडा वगैरे भरत असते. तर तुम्ही कशा पद्धतीने उंडा भरता तर ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर पोळीचा कलरसुद्धा किती छान आला आहे. मी जास्त करपूस भाजलेली नाही आहे, पण याच्यापेक्षासुद्धा तुम्ही अजून थोडीशी करपूस भाजू शकता पोळी. तर एकदम सगळीकडे सारण आपलं छान असं पसरलेलं आहे. जर का तुम्हाला अजून सारण पाहिजे असेल तर भरपूर सारण घालून तुम्ही अशा प्रकारे उंडा बनवून छान अशा पोळ्या बनवू शकता, शेंगदाणा गुळ पोळी. तर मी अशा प्रकारे ही पोळी बनवलेली आहे. एकदम छान कुसकुशीत झालेली आहे. गरम गरम पोळी आणि त्याच्यावरती अशी तुपाची धार कसली भारी लागेल ना ही पोळी. चला तर मग या खायला.